तर बघा लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो दॅट इज कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. या कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये आपण थिओरॉटिकली काल सुरुवात केली होती, काही पॉइंट्स आपण कंप्लीट केले होते. एकदा मी तुम्हाला क्विकली रिवाइज करून देतोय. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसची जी आपण सुरुवात केली होती तर ती होती बेसिक फॉर्म दॅट इज आयडियल गॅस किंवा परफेक्ट गॅस पासून आपण सुरुवात केली होती. आयडियल गॅस किंवा परफेक्ट गॅस कशाला म्हणू आपण, तर अशी काही गॅस की विच ओबे दी आयडियल गॅस इक्वेशन अँड अदर गॅसेस लॉ ऍट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर, त्यालाच काय म्हणता येईल, आयडियल गॅस किंवा परफेक्ट गॅस म्हणू आपण. तर मग प्रश्न असा येतो की आयडियल गॅस इक्वेशन काय आहे. मग आयडियल गॅस इक्वेशन नेमकं आहे तरी काय की असं काही इक्वेशन, द इक्वेशन विच गिव्स द रिलेशनशिप बिटवीन कुणामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ गॅस, त्यालाच काय म्हणू आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणता येईल. या आयडियल गॅस इक्वेशनच्या नंतर आपण नेक्स्ट पार्ट जो कंटिन्यू केला होता तर तो होता नेक्स्ट आपण जे डिस्कस केलं होतं दॅट इज फ्री पाथ. फ्री पाथ नेमका आहे तरी काय की बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, की दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये मॉलिक्यूल एक स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतो, ज्याला काय म्हणू आपण फ्री पाथ म्हणता येईल. या फ्री पाथच्या नंतर आपण याच्यातला जो पुढचा पार्ट कंटिन्यू केला होता तर तो होता मीन फ्री पाथ. मग मीन फ्री पाथ कशाला म्हणू आपण, द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रेस बाय अ मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, की दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये मॉलिक्यूलनं ट्रेस केलेलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, या ॲव्हरेज डिस्टन्सलाच काय म्हणू आपण मीन फ्री पाथ म्हणता येईल. या मीन फ्री पाथच्या नंतर आपण याच्यातला जो पुढचा पार्ट कंटिन्यू केला होता तर तो होता दॅट इज मीन वेलॉसिटी. मग मीन वेलॉसिटी कशाला म्हणू आपण, तर अरिथमॅटिक मीन ऑफ वेलॉसिटीज ऑफ ऑल मॉलिक्यूल ऑफ गॅस. गॅसेसचे जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत तर त्या सगळ्या मॉलिक्यूलच्या वेलॉसिटीची ॲव्हरेज व्हॅल्यू दॅट इज अरिथमॅटिक मीन, त्यालाच काय म्हणू आपण मीन वेलॉसिटी म्हणता येईल. मीन वेलॉसिटी आपण डिनोट केली होती दॅट इज सी बारनी, आणि सी बार इज इक्वल टू फॉर्म्युला होता C1 + C2 + C3 डॉट 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 अप टू दी CN डिवायडेड बाय काय असेल N म्हणू आपण. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट कंटिन्यू केला होता तर तो होता दॅट इज मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मग मीन स्क्वेअर वेलॉसिटी नेमका आहे तरी काय की जेवढे काही गॅसेसचे मॉलिक्युल्स आहे या सगळ्या मॉलिक्युलची जे स्क्वेअर वेलॉसिटीची अरिथमॅटिक मीन किंवा स्क्वेअर वेलॉसिटीची ॲव्हरेज व्हॅल्यू, त्यालाच काय म्हणू आपण मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणता येईल. मग मीन स्क्वेअर वेलॉसिटी दॅट इज C² बार इज इक्वल टू काय लिहिता येईल C1² + C2² + C3² अप टू दी CN² डिवायडेड बाय काय असेल N. यानंतर आपण याच्यातला जो पुढचा पार्ट कंटिन्यू केला होता तर तो होता दॅट इज रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, ज्याला आपण RMS वेलॉसिटी म्हणू. तर रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी नेमका आहे तरी काय, तर अरिथमॅटिक मीन सॉरी द स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज कॉल्ड रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आपण CRMS ने डिनोट केली होती, आणि CRMS इज इक्वल टू फॉर्म्युला होता अंडर रूट ऑफ, तर C² बार म्हणा किंवा आपण याला लिहिलं होतं दॅट इज तर अंडर रूट ऑफ C1² + C2² + C3² अप टू दी CN² डिवायडेड बाय काय असेल N म्हणता येईल. तर इथपर्यंत आपण काल डिस्कस केलं होतं किंवा लास्टच्या लेक्चरला आपण इथपर्यंत डिस्कस केलं होतं. आज आपण याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करू. तर यानंतर आहे दॅट इज प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर. कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी गॅस घेतली, ज्या गॅसचं टोटल मास घेतलं आपण कॅपिटल M, याला एका कंटेनर मध्ये भरलेला आहे, पण ज्या कंटेनरचं व्हॉल्यूम आपण V कन्सिडर जरी केली, अशा वेळेस प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर दॅट इज P इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/3 M डिवायडेड बाय V इंटू CRMS चा स्क्वेअर. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर. कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी गॅस घेतली, ज्या गॅसचं मास कॅपिटल M घेतलंय, याचं व्हॉल्यूम आपण V कन्सिडर केली, आणि RMS वेलॉसिटी आपण CRMS कन्सिडर जरी केली, अशा वेळेस तर प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर दॅट इज P इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/3 M डिवायडेड बाय V इंटू CRMS चा स्क्वेअर. यालाच असं लिहिता येईल मग दॅट इज P इज इक्वल टू 1/3 M डिवायडेड बाय V म्हणजेच किती असेल रो इंटू CRMS चा स्क्वेअर. हे दुसरी पार्ट झाली किंवा दुसरी व्हॅल्यू झाली. यानंतर बघा याच्यातला पुढचा पार्ट दॅट इज प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनरच्या नंतर मग यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो म्हणजेच काय दॅट इज रिलेशन बिटवीन, तर किंवा सिंपली म्हणू आपण एक्सप्रेशन फॉर कुणासाठी घेता येईल तर RMS वेलॉसिटी, आणि RMS वेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे दॅट इज CRMS इज इक्वल टू लिहिता येईल अंडर रूट ऑफ
3RT डिवाइडेड बाय m म्हणू आपण. बघा RMS velocity of a gas molecule that is CRMS is equal to लिहिता येईल अंडर रूट ऑफ 3RT डिवाइडेड बाय m. यावरून तुम्हाला लिहिता येईल की RMS velocity of a gas is directly proportional to the square root of temperature म्हणता येईल. ठीक आहे. तर या RMS वेलॉसिटीच्या नंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर ते आहे कायनेटिक एनर्जी, दॅट इज ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी किंवा टोटल कायनेटिक एनर्जी म्हणू आपण. तर टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे दॅट इज 3/2 nRT किंवा यालाच असं लिहिता येईल दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 P इंटू काय असेल V. आणि तिसरा एक अजून इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ म्हणजे ऍव्हरेज का टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस इज इक्वल टू फॉर्म्युला आहे दॅट इज 3/2 KB इंटू लिहिता येईल दॅट इज T. असे 3 पार्ट्स आहेत. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज पुढचा पार्ट तो म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ अ किंवा टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस that is Ke is equal to formula 3/2 nRT. दूसरा है that is Ke is equal to 3/2 PV आणि तिसरा है that is kinetic energy is equal to 3/2 KB into T. KB चा अर्थ होतो that is बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणू आपण. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे that is डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम नेमकं आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जरी कोणती एखादी सिस्टीम जरी घेतली तर या सिस्टीमला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला किती इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज लागत आहे किंवा किती कोऑर्डिनेट ऍक्सिस लागत आहे तर त्यालाच काय म्हणू आपण डिग्री ऑफ फ्रीडम म्हणता येईल. तर डिग्री ऑफ फ्रीडम नेमकं आहे तरी काय की एखादी सिस्टीमला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला किती इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज लागत आहे किंवा किती कोऑर्डिनेट्स लागत आहे तर त्यालाच काय म्हणू आपण डिग्री ऑफ फ्रीडम म्हणता येईल. या डिग्री ऑफ फ्रीडमच्या नंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे दॅट इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नेमका आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जर एखादी गॅसेसचे मॉलिक्यूल कन्सिडर जरी केले आणि ह्या गॅसचा मॉलिक्यूल किंवा एका कंटेनर मध्ये 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये मूव्ह करत जरी असेल तर अशा वेळेस त्यांचं काय म्हणणं आहे की तो ट्रॅव्हल करत असताना बघा 3 प्लेन मध्ये तो ट्रॅव्हल करेल तर प्रत्येक प्लेन मध्ये तो इक्वल कायनेटिक एनर्जीनच ट्रॅव्हल करतो. यालाच म्हणू आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आणि प्रत्येक मॉलिक्यूलसाठी जी कायनेटिक एनर्जी राहील तर ती असेल मग 1/2 KB इंटू T. म्हणजे याला असं पण लिहिता येईल दॅट इज KEX म्हणजे कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स ऍक्सिस इज इक्वल टू तर इज इक्वल टू म्हणता येईल कायनेटिक एनर्जी अलॉंग वाय ऍक्सिस इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी अलॉंग Z ऍक्सिस इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2 KB इंटू काय लिहिता येईल T. यानंतर यातला जो पुढचा पार्ट आपण डिस्कस करू तर तो आहे दॅट इज मेयर रिलेशन. मेयर रिलेशन हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या फॉर्म मध्ये आहे. तर मेयर रिलेशन असं आहे दॅट इज CP - CV इज इक्वल टू काय होते R. where CP be the specific heat capacity at constant pressure, CV be the specific heat capacity of a gas at constant volume and R be the काय असेल गॅस कॉन्स्टंट म्हणू आपण. यानंतर यातला जो पुढचा पार्ट आहे तर हा झाला तुमचा फर्स्ट हाफ. नंतर जे येते तर ते आहे दॅट इज रॅडिएशनच्या फॉर्म मध्ये. आता रॅडिएशन म्हणजे आपण हीट ट्रान्सफरचे मोड डिस्कस करू. जनरली जर म्हटलं आपण तर हीट ट्रान्सफरचे एकूण 3 मोड्स आहेत. सर्वात पहिला आहे दॅट इज कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन आणि तिसरा आहे रॅडिएशन. आता कंडक्शन नेमकं आहे तरी काय की इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना विदाउट ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण कंडक्शन. बघा सर्वात पहिला आहे दॅट इज कंडक्शन. कंडक्शन कशाला म्हणू आपण इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना विदाउट ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम. तर मीडियमचे पार्टिकल मात्र ऍक्च्युअली एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करून न जाता जी हीट ट्रान्सफर होईल त्या हीट ट्रान्सफरच्या मोडलाच काय म्हणू आपण कंडक्शन म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज मोड ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे एकूण 3 मोड्स आहे. एक आहे कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन आणि तिसरा आहे रॅडिएशन. कंडक्शन कशाला म्हणू आपण तर इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना विदाउट ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड कंडक्शन म्हणता येईल. एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं जर झालं की एखादा मेटॅलिक रॉड घेतला, या मेटॅलिक रॉडच्या एका एंडला तुम्ही हीट प्रोव्हाइड करा तर इथं जर तुम्ही हीट जरी दिली तर ही हीट या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करून जाते.
बरोबर. मग ही जे काही हीट ट्रॅव्हल करत आहे, मग ही हीट ट्रॅव्हल करत असताना बघा मीडियम आहे हा मटेरियल पार्टिकल. दुसरं महत्वाचं म्हणजे या मीडियमचे जे पार्टिकल मात्र ऍक्च्युअली एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल किंवा ट्रान्सफर होऊन जात नाही, आणि यामुळे जे हीट ट्रान्सफर होतं या हीट ट्रान्सफरचा मोडलाच काय म्हणू आपण कंडक्शन म्हणता येईल. दुसरं आहे दॅट इज कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन कशाला म्हणाल तर इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना विथ ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण कन्व्हेक्शन. म्हणजे इथं मीडियम आहे पण मीडियमचे पार्टिकल मात्र ऍक्च्युअली एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून चालले आणि त्यामुळे जी हीट ट्रान्सफर होते या हीट ट्रान्सफरच्या मोडला काय म्हणता येईल कन्व्हेक्शन म्हणून. एक्झाम्पल काय ना की आपण एखाद्या रूम मध्ये एसी लावलाय किंवा एखादा तुम्ही हीटर चालू जरी केला तर डेफिनेटली बघा मीडियम कोणता आहे तर त्या एसी किंवा हीटर मधून निघणारी जी हवा आहे तर ते एअर मीडियम आहे, आणि ती हवेचे जे किंवा एअरचे मॉलिक्युल्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून चालले आणि त्यामुळे टेम्परेचर मध्ये बदल होतोय, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होत आहे किंवा टेम्परेचर डिक्रीज होत आहे. तर हा जो फिनॉमिना आहे ना म्हणजे मीडियम असताना आणि मीडियमचे पार्टिकल ऍक्च्युअली एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून जाणे त्यामुळे जी हीट ट्रान्सफर होईल या हीट ट्रान्सफरच्या मोडलाच काय म्हणू आपण कन्व्हेक्शन म्हणता येईल. आता राहिला याच्यातला तिसरा पार्ट दॅट इज रेडिएशन. मग रेडिएशन कशाला म्हणाल तर विदाउट मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण रेडिएशन. म्हणजे मीडियमच नाहीये, मग मीडियम नसताना जी हीट ट्रान्सफर होईल या हीट ट्रान्सफरच्या मोडलाच काय म्हणू आपण रेडिएशन म्हणता. इतकं लक्षात येत आहे. 3 पार्ट घेतले आपण दॅट इज कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. तर मीडियम नसताना जर आपण हीट ट्रान्सफर जरी म्हणाल तर सूर्यापासून जे आपल्याला जे काही हीट किंवा टेम्परेचर जे काही वेव्स इथपर्यंत किंवा टेम्परेचर इथपर्यंत पोहोचत आहे किंवा हीट इथपर्यंत पोहोचत आहे, मग यासाठी बघा मीडियम नाहीये. मीडियम एका सर्टन हाईट पर्यंतच आहे अर्थ सरफेस पासून, त्यानंतर कोणतं मीडियम नाहीये. तरी सुद्धा काय ना की हीट इथपर्यंत पोहोचत आहे, मग हा जो हीट ट्रान्सफरचा मोड आहे तो आहे रेडिएशन. मग आपल्याला जे इथं शिकायचं आहे तर ते रेडिएशनच्या फॉर्म मध्ये आहे. मग रेडिएशनसाठी बघा कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी बॉडी घेतली, या प्रकारचं एक मटेरियल किंवा या प्रकारचं एक स्ट्रक्चर आपण कन्सिडर केलं आणि या बॉडीवरती दॅट इज सन रेडिएशन्स आपण इन्सिडेंट जरी केले किंवा हीट आपण इन्सिडेंट केली. आता हीट इन्सिडेंट झाल्याच्या नंतर ही जी बॉडी आहे ही बॉडी या हीट वरती म्हणजे जी त्याच्यावरती इन्सिडेंट होत आहे यावरती एकूण 3 प्रकारची ऍक्शन जनरेट करते. सर्वात पहिलं म्हणजे यातली काही हीट ती स्वतःसाठी ऍब्सॉर्ब करेल, ज्याला आपण QA घेऊ, क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब म्हणता येईल. काही हीट ती इथून रिफ्लेक्ट करेल, ज्याला आपण QR कन्सिडर करू, दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड. आणि काही हीट ही दुसऱ्या बॉडीला ट्रान्समिट करेल, दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्समिटेड, ज्याला QT कन्सिडर करू. बघा सपोज जर तुम्ही जर एखादी बॉडी जरी घेतली आणि या बॉडीवरती जर का तुम्ही हीट रेडिएशन किंवा सन रेडिएशन इन्सिडेंट जरी केले तर इन्सिडेंट केल्याच्या नंतर त्या बॉडीवरती आणि ती बॉडी त्या रेडिएशनवर एकूण 3 प्रकारची ऍक्शन जनरेट करते. सर्वात पहिलं यातली ते काही हीट ऍब्सॉर्ब करेल, ज्याला म्हणू आपण QA क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय अ बॉडी. दुसरं काही हीट रिफ्लेक्ट करेल, ज्याला आपण QR कन्सिडर केलं, आणि काही हीट ही काय करेल ट्रान्समिट करेल. मग किती हीट ऍब्सॉर्ब करेल, किती हीट ट्रान्समिट करेल आणि किती हीट रिफ्लेक्ट करेल यासाठी मग आपल्या सिलेबस मध्ये तर 3 टर्म्स तुम्हाला दिलेले आहेत. एक आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, दुसरा आहे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आणि तिसरा आहे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज रेडिएशनचा पार्ट. रेडिएशनच्या पार्ट मध्ये आपण डिस्कस केलं दॅट इज हीट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे आपण एकूण 3 मोड्स घेतले. कोणते कोणते? कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन कशाला म्हणू आपण तर इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना इन प्रेझेन्स ऑफ मीडियम विदाउट ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण कंडक्शन. दुसरा आहे दॅट इज कन्व्हेक्शन. मग कन्व्हेक्शन कशाला म्हणाल तर इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना विथ ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण कन्व्हेक्शन. आणि तिसरा आहे दॅट इज रेडिएशन. मग रेडिएशन कशाला म्हणाल तर विदाउट मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण रेडिएशन म्हणता येईल. असे 3 पार्ट्स आहेत दॅट इज कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. मग आता आपल्याला इथे जे शिकायचं आहे तर ते फक्त आणि फक्त रेडिएशनच्या फॉर्म मध्ये. मग एक बॉडी कन्सिडर केली आणि या बॉडीवरती आपण सन रेडिएशन इन्सिडेंट केली. आता सन रेडिएशन इन्सिडेंट केल्याच्या नंतर ही बॉडी त्या रेडिएशनवर एकूण 3 प्रकारची ऍक्शन जनरेट करते. सर्वात पहिलं त्यातली ती काही हीट ऍब्सॉर्ब करते दॅट इज QA, काही हीट रिफ्लेक्ट करताय ज्याला आपण QR म्हणू, आणि काही हीट ती ट्रान्समिट करताय ज्याला आपण QT कन्सिडर केलं. मग किती हीट ऍब्सॉर्ब करताय, किती हीट रिफ्लेक्ट करताय आणि किती हीट ट्रान्समिट करताय यासाठी मी आपल्या सिलेबस मध्ये तर 3 प्रकारचे टर्म्स तुम्हाला दिले आहेत. सर्वात पहिला दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन.
मग कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ज्याला आपण ए ने डिनोट करू, तर याला डिफाईन कसं कराल, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट बनता येईल. पहिला पार्ट घेतोय दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. मग कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कशाला म्हणू आपण, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे हा, क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणून. दुसरा आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. मग कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कशाला म्हणू आपण, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे हा, क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणता येईल. दॅट इज आर इज इक्वल टू लिहिता येईल क्यू आर डिवायडेड बाय क्यू. आणि तिसरा आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन कशाला म्हणू आपण, द रेशो ऑफ, हा एक रेशो आहे, कुणाचा रेशो आहे, द क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणता येईल. दॅट इज क्यू टी डिवायडेड बाय क्यू म्हणू आपण. बघा, तर आपण डिस्कस करतोय दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. त्यातलं बघा, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन नेमका आहे तरी काय, द क्वांटिटी ऑफ हीट, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणता येईल. दुसरा आहे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कशाला म्हणू आपण, द रेशो ऑफ, हा एक रेशो आहे, कुणाचा रेशो आहे, क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणता येईल. तिसरा आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन कशाला म्हणू आपण, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे हा, क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणू आपण. यानंतर या तिघांमध्ये एक रिलेशन आहे, कोणतं, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन प्लस कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू काय असेल, 1 म्हणू आपण. ठीक आहे. यानंतर बघा, याच्यातला पुढच्या पार्ट वरती आपण वर्क करू. तर तो म्हणजे दॅट इज अथर्मनस सबस्टन्स अँड डायथर्मनस सबस्टन्स. आता अथर्मनस सबस्टन्स कशाला म्हणू आपण, तर अ सबस्टन्स विच डज नॉट ट्रान्समिट एनी हीट रेडिएशन थ्रू इट. म्हणजे असा काही सबस्टन्स की जो हीट रेडिएशन ट्रान्समिट करणार नाही, त्यालाच काय म्हणू आपण, अथर्मनस सबस्टन्स म्हणता येईल. मग अथर्मनस सबस्टन्स साठी कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किती आहे, 0. ती व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये जर लिहिली, इथं असं लिहिता येईल, ए प्लस आर प्लस 0 इज इक्वल टू काय असेल, 1. दॅट इज लिहिता येईल ए प्लस आर इज इक्वल टू काय राहील, 1. बघा, आपण डिस्कस करतोय दॅट इज कोइफिशियंट ऑफ आणि किंवा अथर्मनस सबस्टन्स. अथर्मनस सबस्टन्स कशाला म्हणाल, अ सबस्टन्स विच डज नॉट ट्रान्समिट एनी हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट. म्हणजे असं काही सबस्टन्स की जो कोणतं हीट रेडिएशन ट्रान्समिट करणार नाही, त्यालाच काय म्हणू आपण, अथर्मनस सबस्टन्स म्हणता येईल. दॅट इज अथर्मनस सबस्टन्स साठी टी इज इक्वल टू काय असेल, 0. रिलेशन आहे आपलं ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू काय आहे, 1. यातलं टी इज इक्वल टू 0 जरी म्हटलं तर राहील काय, ए प्लस आर इज इक्वल टू 1. त्यानंतर याच्यातच दुसरा पार्ट आहे दॅट इज डायथर्मनस सबस्टन्स. मग डायथर्मनस सबस्टन्स कशाला म्हणाल, अ सबस्टन्स विच ट्रान्समिट हीट रेडिएशन. म्हणजे असा काही सबस्टन्स की ज्यामधून हीट रेडिएशन चांगल्या प्रकारे ट्रान्समिट होऊ शकेल, त्यालाच काय म्हणू आपण, डायथर्मनस सबस्टन्स म्हणता येईल. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट येतो तर तो आहे दॅट इज ब्लॅक बॉडीचा. आता ब्लॅक बॉडी नेमका आहे तरी काय ते समजून घ्या. ब्लॅक बॉडी नेमका आहे तरी काय, की अशी काही बॉडी की विच ऍब्सॉर्ब ऑल हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट, नथिंग ट्रान्समिट अँड नथिंग रिफ्लेक्ट. म्हणजे अशी काही बॉडी की जी टोटल हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब करेल, कोणतेच रेडिएशन ती रिफ्लेक्ट पण करणार नाही आणि कोणतेच रेडिएशन ती ट्रान्समिट पण करणार नाही, त्यालाच काय म्हणू आपण, तर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणता येईल. तर 100% परफेक्टली ब्लॅक बॉडी इथं कोणी नाहीच आहे. जवळपास 96% पर्यंत लॅम्प ब्लॅक ही हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब करत असते. त्यानंतर या परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या डिझाईनसाठी सिलेबस मध्ये एक अजून बॉडी दिलेली आहे ज्याला म्हणता येईल फेरी ब्लॅक बॉडी. आता फेरी ब्लॅक बॉडी नेमका आहे तरी काय, की यांनी काय केलं की या फेरीने एक डबल वॉल हॉलो मेटल स्पियर घेतलाय. या प्रकारे. तर या हॉलो स्पियरच्या एक्झॅक्टली अपोजिट तरी असा एक कोनिकल प्रोजेक्टर लावलेला आहे आणि इथून त्यांनी सन रेडिएशन अलाउट केलेले आहेत. याचा जो आतला पोर्शन आहे हा लॅम्प ब्लॅकने त्यांनी कोटिंग केलेला आहे. या पोर्शनला लॅम्प ब्लॅकने त्यांनी कोटिंग केलेला आहे आणि तर आउटर सरफेसला पॉलिश केलेला आहे.
ठीक आहे. तर हे जे काही दोन वॉल्स आहे, या दोन वॉल मध्ये असणारा जो काही स्पेस आहे, यामध्ये त्यांनी मग एक डायइलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्रिएट केलाय, जेणेकरून हीट लॉस ड्यू टू कंडक्शन अँड कन्व्हेक्शन तुम्हाला अवॉइड करता येईल. त्यानंतर त्यांनी इथून सन रेडिएशन अलाउड केलं. आता हे सन रेडिएशन म्हणजे या एक्झॅक्टली जे काही स्मॉल ओपनिंग आहे, याला अपर्चर म्हणू. या अपर्चर मधून सन रेडिएशन ज्यावेळेस इन्सिडेंट होतील कुठं, कोनिकल प्रोजेक्टर वरती, मग हा कोनिकल प्रोजेक्टर नाही काय करायला, तर ऍक्च्युअली इथून रिफ्लेक्ट करेल. रिफ्लेक्ट करून ते इथून इथपर्यंत पोहोचतील. या पॉइंटवर आल्याच्या नंतर या रेडिएशन पैकी नियर अबाउट 96% रेडिएशन इथं ऍब्सॉर्ब होईल आणि रिमेनिंग तर इथून ते रिफ्लेक्ट होतील. रिफ्लेक्ट होऊन ते परत या पॉइंट वरती जरी आले, तर या पॉइंट वरती परत यापैकी वाचलेल्यापैकी तर नियर अबाउट काय ना की 96% पर्यंत परत काय ना की हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब होईल आणि वाचलेले परत जे काही आहे तर 4% परत ते इथून रिफ्लेक्ट होतील. तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर आफ्टर सम रिफ्लेक्शन किंवा फ्यू रिफ्लेक्शन मध्ये नियर अबाउट ऑल हीट रेडिएशन काय येईल, ऍब्सॉर्ब होईल आणि ही जे काही बॉडी आहे तर दिस बॉडी ऍक्ट ऍज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून आपण. ठीक आहे. तर या परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या नंतर मग याच्यातला जो पुढचा पार्ट येतो तर तो आहे दॅट इज एमएसयू पॉवर. आता एमएसयू पॉवर नेमका आहे तरी काय, तर एमएसयू पॉवर ज्याला रॅडियंट पॉवर सुद्धा म्हणतात, ज्याला आपण आर न डिनोट करू, तर एमएसयू पॉवर कशाला म्हणाल, द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण, एमएसयू पॉवर ऑफ अ बॉडी म्हणता येईल. बघा पुढचा पार्ट आपण डिस्कस करतोय दॅट इज एमएसयू पॉवर. एमएसयू पॉवर कशाला म्हणाल, द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड किंवा रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड काय म्हणू आपण, एमएसयू पॉवर ऑफ अ बॉडी. सिमिलर वेनी आपल्याला दुसरा डिफाइन करता येईल दॅट इज एमएसयू पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग एमएसयू पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणाल, द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड किंवा रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण, एमएसयू पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. मग या दोघांचा युज करून आपण राहिला प्रश्न याचा एसआय युनिट, या एमएसयू पॉवरचा एसआय युनिट आहे मग जूल पर मीटर स्क्वेअर इंटू सेकंड म्हणा किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर म्हणता येईल. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ एमिशन. मग कोइफिशियंट ऑफ एमिशन कशाला म्हणू आपण, तर द रेशो ऑफ, हा एक रेशो आहे, कुणाचा रेशो आहे, दॅट इज एमएसयू पॉवर ऑफ एनी बॉडी टू द एमएसयू पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, दॅट इज ए इज इक्वल टू आर डिवायडेड बाय काय म्हणता येईल, आरबी. तर बघा लक्ष द्या, आपण सुरुवात करतोय तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. काल आपण काही पार्ट कंटिन्यू केला, आज आपण त्याच्या पुढच्या पार्ट वरती वर्क करतोय. सुरुवात करून केली आपण प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर. सो प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर, कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी गॅस घेतली ज्या गॅसचं टोटल मास आपण कॅपिटल एम घेतलंय. या गॅसमध्ये एकूण एन नंबर ऑफ आपण मॉलिक्यूल कन्सिडर जरी केले, प्रत्येकाचा मास स्मॉल एम कन्सिडर करू. ज्या कंटेनर मध्ये भरलेला आहे त्या कंटेनरचा आपण व्हॉल्यूम व्ही कन्सिडर जरी केलं आणि त्याची आरएमएस वेलोसिटी आपण सीआरएमएस कन्सिडर जरी केली, तर प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर दॅट इज पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 1/3 एम डिवायडेड बाय व्ही इंटू काय असेल, सीआरएमएस चा स्क्वेअर म्हणून. दुसरी एक व्हॅल्यू आहे डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये बघा, एम डिवायडेड बाय व्ही म्हणजेच काय होईल, रो. याला असं लिहिता येईल पी इज इक्वल टू 1/3 रो इंटू काय असेल, सीआरएमएस चा स्क्वेअर म्हणून. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज आरएमएस वेलोसिटी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस दॅट इज सीआरएमएस इज इक्वल टू फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय एम. इथं आरचा अर्थ आहे गॅस कॉन्स्टंट, टीचा अर्थ आहे ऍब्सोल्यूट टेम्परेचर अँड एमचा अर्थ काय दिसत आहे, मास. यानंतर घेतला आपण दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस. कायनेटिक एनर्जीचे एकूण 3 फॉर्म्युले आहे. सर्वात पहिला दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 NRT म्हणता येईल. दुसरा आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 P इंटू व्ही म्हणता येईल. आणि तिसरा आहे दॅट इज टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 KB इंटू टी. यानंतर आपण नेक्स्ट पार्ट घेतला डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम नेमका आहे तरी काय की एखादी जे काही सिस्टीम आहे तर या सिस्टीमला रिप्रेझेंट करण्यासाठी एकूण किती कोऑर्डिनेट्स किंवा किती इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज गरजेचे आहे, तर त्या नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल क्वांटिटीला किंवा नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स ऍक्सिसला किंवा कोऑर्डिनेट ऍक्सिसला काय म्हणू आपण, दॅट इज डिग्री ऑफ फ्रीडम म्हणता येईल. या डिग्री ऑफ फ्रीडमच्या नंतर पुढचा पार्ट घेतला आपण दॅट इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी मुळात आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जरी गॅसेसचे मॉलिक्यूल जरी घेतला तर ते सगळ्या डायरेक्शन एक मॉलिक्यूल कन्सिडर केला की जो 3 प्लेन मध्ये किंवा स्पेस मध्ये मूव्ह करतोय. नॅचरलची गोष्ट आहे की तो 3 ऍक्सिसच्या अलॉंग ट्रॅव्हल करेल, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तर आज असं म्हणणं आहे
लॉ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय म्हणताय की तो कोणत्याही ऍक्सिसवर ट्रॅव्हल करत जरी असेल तरी सुद्धा त्याची जे काही व्हेलॉसिटी आहे ही प्रत्येक वेळेस काय राहील, सेम राहील किंवा इक्वल आहे. आणि म्हणजे प्रत्येक कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती त्याची व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी कायनेटिक एनर्जी सेम आहे आणि त्याची व्हॅल्यूज किती आहे, 1/2 kb इंटू काय म्हणता येईल, टी म्हणून. नंतर घेतलं आपण मेयर रिलेशन. मेयर रिलेशन हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅसच्या फॉर्म मध्ये. कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी गॅस घेतली तर या गॅसचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आपण सीपी घेतलंय आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण सीव्ही कन्सिडर जरी केलं तर अशा वेळेस रिलेशन कोणतं राहील, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू काय असेल, आर म्हणून आपण. यानंतर पुढचा पार्ट आहे दॅट इज रॅडिएशनचा. आता रॅडिएशन मुळात आहे तरी काय तर हीट ट्रान्सफरचे मोड आपण बघितले. हीट ट्रान्सफरचे एकूण 3 मोड्स घेतले. कोणते कोणते, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन. तर बघा कंडक्शन नेमकं आहे तरी काय की इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना आणि विदाउट ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम आणि मीडियमचे पार्टिकल मात्र ऍक्च्युअली मायग्रेट न होता जी हीट ट्रान्सफर होईल त्या हीट ट्रान्सफरच्या मोडलाच काय म्हणू आपण, कंडक्शन म्हणता येईल. दुसरा आहे कन्व्हेक्शन. मग कन्व्हेक्शन कशाला म्हणाल तर इन प्रेझेन्स ऑफ मीडियम विदाउट ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण, कन्व्हेक्शन. म्हणजे मीडियम असताना पण मीडियमचे पार्टिकल ऍक्च्युअली एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून न जाता जे हीट ट्रान्सफर होईल या हीट ट्रान्सफरच्या मोडलाच काय म्हणू आपण, कन्व्हेक्शन म्हणता येईल. आणि तिसरा आहे दॅट इज रॅडिएशन. मग रॅडिएशन कशाला म्हणाल तर विदाउट मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण, रॅडिएशन म्हणता येईल. हे लक्षात आलं. मग आता पुढच्या 3 डेफिनेशन घेतल्या मग आपण, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कशाला म्हणाल, द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड काय म्हणू आपण, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे ए ने डिनोट केलं जातं. मग ए इज इक्वल टू इथं क्यू ए डिवायडेड बाय काय म्हणू आपण, क्यू. त्यानंतर आहे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कशाला म्हणू आपण, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे हा, क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट. तिसरा आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन कशाला म्हणू आपण, द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड काय म्हणता येईल, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. त्यानंतर या तिघांमध्ये एक रिलेशन आहे कोणतं, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू काय येईल, 1. आता तर एचा अर्थ आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन देन प्लस कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू काय असेल, 1. नंतर आपण 2 प्रकारचे सबस्टन्स घेतले. एक घेतला अथर्मनस सबस्टन्स आणि दुसरा घेतलाय आपण डायथर्मनस सबस्टन्स घेतलाय. अथर्मनस सबस्टन्स नेमका आहे तरी काय की असा काही सबस्टन्स विच डज नॉट ट्रान्समिट एनी हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड काय म्हणू आपण, अथर्मनस सबस्टन्स म्हणता येईल. मग अथर्मनस सबस्टन्स साठी टी इज इक्वल टू काय असेल, 0. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 आहे. सो यावरून बघा ए प्लस आर प्लस 0 इज इक्वल टू 1 किंवा ए प्लस आर इज इक्वल टू काय असेल, 1. नेक्स्ट आहे डायथर्मनस सबस्टन्स. मग डायथर्मनस सबस्टन्स कशाला म्हणाल तर असा काही सबस्टन्स की जो तर हीट रेडिएशन ट्रान्समिट करेल त्याला काय म्हणू आपण, डायथर्मनस सबस्टन्स म्हणता येईल. डायथर्मनस सबस्टन्स इज नॉट अ गुड ऍब्सॉर्बर, नॉट अ गुड रिफ्लेक्टर, इट इज अ गुड ट्रान्समिटर म्हणता येईल. तर त्यानंतर घेतला आपण दॅट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणू आपण तर अशी काही बॉडी, अ बॉडी विच ऍब्सॉर्ब ऑल हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट, नथिंग ट्रान्समिट अँड नथिंग रिफ्लेक्ट, त्यालाच काय म्हणू आपण, परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणता येईल. मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए इज इक्वल टू किती असेल, 1. कारण यामध्ये ट्रान्समिशन पण नाहीये आणि रिफ्लेक्शन पण नाहीये. त्यानंतर आपण डिस्कस केलं फेरी ब्लॅक बॉडी. फेरी ब्लॅक बॉडीच्या नंतर आपण आलो होतो दॅट इज एमिसिव्ह पॉवर, ज्याला रॅडियंट पॉवर सुद्धा म्हणतात. मग एमिसिव्ह पॉवर कशाला म्हणू आपण तर द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड किंवा रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण, एमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी. म्हणजे एखादी बॉडी घेतली ज्या बॉडीचा आपण युनिट एरिया कन्सिडर केला आणि युनिट एरिया मधून एका सेकंदासाठी किती हीट एमिट करेल तर त्यालाच काय म्हणू आपण, एमिसिव्ह पॉवर म्हणता येईल. दॅट इज एमिसिव्ह पॉवर आर इज इक्वल टू काय लिहिता क्यू डिवायडेड बाय एटी असेल. नंतर घेतला आपण दॅट इज एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणू आपण तर द रेशो ऑफ, हा सुद्धा एक रेशो आहे. कुणाचा रेशो आहे, सॉरी रेशो नाही, याची डेफिनेशन राहील द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड किंवा रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण तर एमिसिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. यानंतर पुढचा पार्ट आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ एमिशन. आता कोइफिशियंट ऑफ एमिशन अशा प्रकारचे 3 कोइफिशियंट तुम्ही याच्या आधी शिकलेले आहे. एक आहे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, दुसरा आहे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि तिसरा आहे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. चौथं घेतोय आपण दॅट इज कोइफिशियंट ऑफ एमिशन.
आता कोएफिशियंट ऑफ एमिशन नेमका आहे तरी काय, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, एमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, एमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, दॅट इज E इज इक्वल टू आर डिवायडेड बाय काय लिहिता येईल, आरबी म्हणू आपण. ठीक आहे. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट, तर तो आहे या एमिसिव्ह पॉवरच्या नंतर, तर सॉरी या कोएफिशियंट ऑफ एमिशनच्या नंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो आहे दॅट इज किर्चॉफ्स लॉ. मग किर्चॉफ्स लॉ ची स्टेटमेंट काय पहिले ते समजून घ्या. तर किर्चॉफ्स लॉ ची स्टेटमेंट काय म्हणताय, दॅट इज A इज इक्वल टू E, दॅट इज कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ एमिशन. म्हणजे फॉर एनी बॉडी, कोणती एखादी बॉडी जरी घेतली तर त्या बॉडीसाठी कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू काय असेल, कोएफिशियंट ऑफ एमिशन म्हणता येईल. दॅट इज A इज इक्वल टू E. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट घेऊ आपण, तर तो म्हणजे नेक्स्ट पार्ट आहे, तर ब्लॅक बॉडी एनर्जी स्पेक्ट्रम. आता ब्लॅक बॉडी एनर्जी स्पेक्ट्रम नेमका आहे तरी काय, की हे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कुणामध्ये, तर वेव्ह लेंथ आणि क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड किंवा रॅडिएटेड म्हणता येईल. म्हणजे या प्रकारची तुम्हाला अरेंजमेंट दिसून येईल. बघा, एका साईडला आपण वेव्ह लेंथ घेतली आणि एका साईडला आपण हीट रॅडिएटेड कन्सिडर जरी केलं तर तुमचं असं लक्षात येईल की जर का तुम्ही वेव्हलेंथ इन्क्रीज करत जरी गेलं तर हळूहळू क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड ते सुद्धा काय येईल, इन्क्रीज होईल. तर एका पर्टिक्युलर वेव्हलेंथ वरती मॅक्झिमम हीट रॅडिएट होईल. तर ही जे वेव्हलेंथ आहे, मग या वेव्हलेंथला म्हणू आपण दॅट इज मॅक्झिमम वेव्हलेंथ ऑफ एमिशन. आणि त्यानंतर जर तुम्ही जरी अजून जर वेव्हलेंथ इन्क्रीज जरी केली तर आता मात्र काय ना, की क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएशन काय डिक्रीज होत जाईल. मग ही जे वेव्हलेंथ आहे, ज्या वेव्हलेंथला मॅक्झिमम हीट रॅडिएट होत आहे, यालाच म्हणू आपण मॅक्झिमम वेव्हलेंथ ऑफ एमिशन, ज्याला लॅम्बडा एम म्हणता येईल. मग यावरून येतो वेन लॉ किंवा वेन डिस्प्लेसमेंट लॉ म्हणता येईल. वेन लॉ काय म्हणताय, की ज्या वेव्हलेंथला मॅक्झिमम हीट रॅडिएट होत आहे ती वेव्हलेंथ, बघा, ज्या वेव्हलेंथला मॅक्झिमम हीट रॅडिएट होत आहे ती वेव्हलेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. दॅट इज लॅम्बडा एम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी म्हणता येईल. जर या प्रपोर्शनॅलिटी साइनला इक्वल टू न रिप्लेस जरी केलं तर इथं घ्यावं लागेल सम कॉन्स्टंट इंटू 1/t. मग हा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला म्हणू आपण वेन कॉन्स्टंट, ज्याला बी न डिनोट करता येईल. म्हणजे इथं लिहिता येईल लॅम्बडा एम इज इक्वल टू बी इंटू 1 डिवायडेड बाय टी. आणि या वेन कॉन्स्टंटची व्हॅल्यूज आहे 2.838 इंटू 10⁻³ म्हणू आपण. या वेन लॉच्या नंतर मग नेक्स्ट पार्ट आहे तो आहे स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन. आता स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन हा परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. मग स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन काय म्हणताय, की सपोज जर तुम्ही जर एखादी ब्लॅक बॉडी जरी घेतली तर या ब्लॅक बॉडीचा एमिसिव्ह पॉवर, दॅट इज एमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बघा, तर एमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. या प्रपोर्शनॅलिटी साइनला इक्वल टू न रिप्लेस जरी केलं तर इथं असं लिहिता येईल आरबी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू T⁴. हा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला काय म्हणू आपण, स्टीफॅन्स कॉन्स्टंट, ज्याला कशाने डिनोट करता येईल, सिग्मानी. म्हणजे इथं लिहाल आरबी इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. किंवा याला दुसऱ्या वेळी असं पण लिहिता येईल. आता हा एमएसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, याची डेफिनेशन कशी आहे, द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे याला या वेळी पण लिहिता येईल दॅट इज Q डिवायडेड बाय AT इंटू B इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. बघा, तर आपण डिस्कस करतोय यातला पुढचा पार्ट तो म्हणजेच काय, की स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन. मग स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन नेमकं काय आहे, तर फॉर एनी बॉडी आणि सॉरी फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी द एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी is directly proportional to the 4th power of its absolute temperature, that is RB is directly proportional to the 4th power of T म्हणता येईल. किंवा याला असं लिहिता येईल RB is equal to some constant into T⁴. हा जो कॉन्स्टंट आहे यालाच म्हणू आपण स्टीफॅन्स कॉन्स्टंट. तर स्टीफॅन्स कॉन्स्टंटला सिग्माने डिनोट करता येईल. म्हणजे इथं राहील RB is equal to सिग्मा into T⁴ काय असेल 4 म्हणून.
हाच लॉ दुसऱ्या वेळी असं आपण म्हणता येईल, दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. दॅट इज Q डिवायडेड बाय AT इज इक्वल टू सिग्मा इंटू काय असेल T⁴ म्हणू आपण. इतकं लक्षात आलंय. तर यामध्ये अजून एक पार्ट आहे की हे झालं बॉडीचं टेम्परेचर. सपोज जर का आपण सराउंडिंगचं टेम्परेचर T0 जरी कन्सिडर जरी केलं तर हेच इक्वेशन असं पण लिहिता येईल, दॅट इज RB इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴ मायनस T⁴. म्हणजे सपोज बॉडीचं टेम्परेचर आपण T डिग्री सेल्सिअस घेतलंय आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जर आपण T0 जरी घेतलं अशा वेळेस तर स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशनला या वेळी लिहिता येईल, दॅट इज RB इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴ मायनस T⁴. किंवा या RB ला रिप्लेस करू, दॅट इज Q डिवायडेड बाय AT ऑफ B इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴ मायनस T⁴ म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. तर थिअरॉटिकली मग तुम्हाला हे चॅप्टर इतकं शिकायचं आहे. इतकं लक्षात आलं बाळांनो? अरे इथपर्यंत काय अडचणी आहे? कमेंट करा. एकदा पहिले तुम्ही बोर्डकडे बघून घ्या, तुम्हाला पॉइंट क्लिअर होत आहे का, मग कमेंट करा. अमृता, समर्थ, गायत्री काही अडचण नाही. प्रतीक्षा समजलेला आहे. वैष्णवी कासार समजलाय सर. देवयानी सुतावणे समजलाय. प्रतीक्षा काळे नो डाऊट. प्रीती नो प्रॉब्लेम. तुम्ही एकदा बोर्डकडे बघून घ्या. आपण सगळे जे काही पॉइंट्स काढलेले आहे परत एक वेळा काय नाही की आपण याच्यावर थोडंसं वर्क करता येईल. परत सुरुवातीपासून काय नाही की आपण डिस्कस करू. लक्ष द्या. चॅप्टरचं आपण सुरुवात केली होती. चॅप्टर होता आपलं दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसची आपण सुरुवात केली होती बाळांनो. तर एक रुटीन फॉर्म पासूनच काय ना तर ते म्हणजे दॅट इज आयडियल गॅस किंवा परफेक्ट गॅस. गॅस पासूनच आपण सुरुवात केली होती. आता आयडियल गॅस किंवा परफेक्ट गॅस नेमका आहे तरी काय की अशी काही गॅस विच ओबे the ideal gas equation and other gases law at all temperature and pressure. त्यालाच काय म्हटलं होतं आपण आयडियल गॅस किंवा परफेक्ट गॅस म्हणता येईल. मग या आयडियल गॅसच्या नंतर मग डेफिनेशन मध्ये जे काही आयडियल गॅस इक्वेशन हा शब्द आला होता तर आयडियल गॅस इक्वेशनला आपण डिफाईन केलं होतं. मग आयडियल गॅस इक्वेशन नेमकं आहे तरी काय की असं काही इक्वेशन की जे द इक्वेशन विच गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ गॅस इज कॉल्ड काय म्हणू आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणता येईल. म्हणजे असं काही इक्वेशन की जे प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ गॅस यामध्ये रिलेशनशिप दाखवेल त्यालाच काय म्हणू आपण आयडियल गॅस इक्वेशन. या आयडियल गॅस इक्वेशनच्या नंतर मग आपण काही अजम्पशन्स घेतले होते कायनेटिक थिअरीचे, कारण विदाउट अजम्पशन्स हे वर्कच करणार नाही थिअरी. तर या थिअरीचे काही अजम्पशन्स असे आहेत. सर्वात पहिला अजम्पशन्स म्हणजे गॅस जी आहे तर ती अनगिनत स्मॉल पार्टिकल पासून बनलेली आहे आणि प्रत्येकाला आपण मॉलिक्यूल असं नाव दिलं होतं. दुसरं अजम्पशन असं होतं की गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत दे आर ऑलवेज इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. ते एका ठिकाणी कधीच थांबून राहत नाही, ते कंटिन्युअसली फिरत असतात. तिसरं अजम्पशन होतं की ते फिरत असताना ड्युरिंग द मोशन दे कोलाइड विथ इच अदर. मोशन मध्ये असताना ते एकामेकावरती कोलाइड होतात. सोबतच ते ज्या कंटेनर मध्ये भरले असतील तर त्या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा कोलाइड होतात. चौथं अजम्पशन असं होतं की त्याचे जे काही कोलिजन आहे मग ते एकामेकावरती कोलाइड हो किंवा त्या कंटेनरच्या वॉलवर कोलाइड हो, त्यांचं हे जे कोलिजन आहे तर हे परफेक्टली इलास्टिक कोलिजन आहे. आता परफेक्टली इलास्टिक कोलिजनचा अर्थ असा होतो दॅट इज टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन म्हणता येईल. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट कंटिन्यू केला होता तर तो म्हणजेच काय की नेक्स्ट मग आपण डिस्कस केलं होतं याला रिलेट करणारा पुढचा पार्ट तो म्हणजे फ्री पाथ. आता फ्री पाथ नेमका आहे तरी काय की बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन की दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये मॉलिक्यूल ट्रॅव्हल करत असताना तर तो नेहमी एक स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करत असतो. बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन मॉलिक्यूल ट्रेस अ स्ट्रेट लाईन पाथ इज कॉल्ड काय म्हणू आपण फ्री पाथ म्हणता येईल. तर फ्री पाथ लॅम्बडानं डिनोट केलं होतं.
यानंतर याच्यातला पुढचा पार्ट होता तो आहे मीन फ्री पाथ. मग मीन फ्री पाथ कशाला म्हणू आपण, तर बिटवीन टू सक्सेसिव्ह, बघा द ऍव्हरेज डिस्टन्स ट्रेस बाय अ मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. म्हणजे दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये मॉलिक्यूलनं ट्रेस केलेलं जे ऍव्हरेज डिस्टन्स आहे, या ऍव्हरेज डिस्टन्सलाच काय म्हणता येईल, मीन फ्री पाथ म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे. मग या मीन फ्री पाथच्या नंतर याच्यातला जो आपण पुढचा पार्ट कंटिन्यू केला होता तर तो होता मीन वेलॉसिटी. मीन वेलॉसिटी काय आहे की जेवढे काही गॅसेसचे मॉलिक्युल्स आहेत तर या गॅसेसच्या मॉलिक्युल्स आहे ना, तर सगळ्या मॉलिक्युलच्या वेलॉसिटीची अरिथमॅटिक मीन किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू त्यालाच काय म्हणू आपण, मीन वेलॉसिटी म्हणता येईल. डेफिनेशन अशी करू आपण, द अरिथमॅटिक मीन ऑफ, तर वेलॉसिटी ऑफ ऑल मॉलिक्युल ऑफ गॅस इज कॉल्ड काय म्हणता येईल, तर मीन वेलॉसिटी म्हणता येईल. मीन वेलॉसिटी ही सी बार ने डिनोट केली होती आणि सी बार इज इक्वल टू फॉर्म्युला होता C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॉट 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 Cn डिवायडेड बाय काय असेल n. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट कंटिन्यू केला होता तो होता मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आता मीन स्क्वेअर वेलॉसिटी नेमका आहे तरी काय की गॅसेसचे जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत या सगळ्या मॉलिक्युलच्या स्क्वेअर वेलॉसिटीची ऍव्हरेज व्हॅल्यू, that is arithmetic mean of square velocity of all molecule of a gas is called काय म्हणू आपण, mean square velocity म्हणता येईल. mean square velocity ही c square बार ने डिनोट केली जाईल आणि c square बार इज इक्वल टू फॉर्म्युला होता मग that is c1 square plus c2 square plus c3 square plus dot 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 cn square divided by n म्हणता येईल. यानंतर घेतला आपण that is RMS velocity, that is root mean square velocity. आता रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी कशाला म्हणू आपण, द स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज कॉल्ड काय म्हणता येईल, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ही CRMS ने डिनोट केली होती आणि CRMS इज इक्वल टू फॉर्म्युला होता अंडर रूट ऑफ C स्क्वेअर बार म्हणा किंवा अंडर रूट ऑफ C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर अप टू दी Cn स्क्वेअर डिवायडेड बाय n म्हणता येईल. ठीक आहे. यानंतर घेतला आपण प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर. कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी गॅस घेतली ज्या गॅसचं टोटल मास कॅपिटल M घेतलंय, याला एका कंटेनर मध्ये प्लेस केलेलं आहे ज्या कंटेनरचं व्हॉल्यूम V असेल आणि सोबत डेन्सिटी आपण जर रो कन्सिडर जरी केली तर अशा वेळेस प्रेशर P इज इक्वल टू राहील 1/3. पहिला फॉर्म्युला आहे M डिवायडेड बाय V इंटू CRMS स्क्वेअर, तर दुसरा फॉर्म्युला आहे प्रेशर P इज इक्वल टू 1/3 रो इंटू CRMS चा स्क्वेअर म्हणता येईल. यानंतर पुढचा पार्ट कॅल्क्युलेट केला की पुढचा पार्ट आपण डिस्कस केला ते म्हणजे RMS वेलॉसिटी. सो RMS वेलॉसिटी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस दॅट इज CRMS इज इक्वल टू फॉर्म्युला राहील अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय M. यावरून तुम्हाला म्हणता येईल बघा R कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट आहे आणि M म्हणजे मास ते सुद्धा कॉन्स्टंट आहे. यावरून आपल्याला असं लिहिता येईल CRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट T. म्हणजे म्हणता येईल की RMS वेलॉसिटी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणून. यानंतर घेतला आपण टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस, याचे एकूण 3 फॉर्म्युले घेतले. सर्वात पहिला 3/2 nRT म्हणता येईल, दुसरा आहे दॅट इज Ke इज इक्वल टू 3/2 P इंटू V आणि तिसरा आहे दॅट इज Ke इज इक्वल टू 3/2 Kb इंटू T. Kb चा अर्थ होते दॅट इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणून. यानंतर आपण नेक्स्ट पार्ट घेतला डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम नेमका आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जरी गॅसेसचा एखादा मॉलिक्यूल कन्सिडर जरी केला की जो मॉलिक्यूल 3 कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती याना ट्रॅव्हल करतोय, तर डिग्री ऑफ फ्रीडम नेमका आहे काय की एखादी जे काही सिस्टीम आहे या सिस्टीमला आणि एखादी जे गॅस आहे ना तर हिला रिप्रेझेंट करण्यासाठी नेमके किती कोऑर्डिनेट ऍक्सिस किंवा किती इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज गरजेचे आहे, तर त्या नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज किंवा तर नंबर ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सिसलाच काय म्हणू आपण, दॅट इज डिग्री ऑफ फ्रीडम म्हणता येईल. डिग्री ऑफ फ्रीडमच्या नंतर घेतला आपण दॅट इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय म्हणताय की सपोज जर तुम्ही जरी कोणता एखादा मॉलिक्यूल जरी घेतलं की जे स्पेसमध्ये म्हणजे तीनही कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती ट्रॅव्हल करत जरी असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक ऍक्सिस वरती त्याची कायनेटिक एनर्जी ही सेम राहील आणि त्याची व्हॅल्यूज आहे 1/2 Kb इंटू T म्हणता येईल. नंतर घेतला आपण मेयर रिलेशन. मेयर रिलेशन नेमका आहे तरी काय Cp मायनस Cv इज इक्वल टू R where Cp be the specific heat capacity of a gas at constant pressure and Cv be the specific heat capacity of a gas at constant volume म्हणता येईल. आणि राहिला प्रश्न आरचा अर्थ काय येईल, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. नंतर आपण आलो दॅट इज मोड ऑफ हीट ट्रान्सफर. आता हीट ट्रान्सफरचे एकूण 3 मोड्स आहेत. कोणते कोणते, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन नेमका आहे तरी काय की इन प्रेझेन्स ऑफ मीडियम म्हणजे मीडियम असताना विदाउट ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण, कंडक्शन. म्हणजे मीडियम असताना पण मीडियमचे पार्टिकल ऍक्च्युअली एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून न जाता जी हीट ट्रान्सफर होईल त्या हीट ट्रान्सफरच्या मोडलाच काय म्हणता येईल, कंडक्शन म्हणून. पुढचा आहे दॅट इज कन्व्हेक्शन. मग कन्व्हेक्शन कशाला म्हणू आपण, इन प्रेझेन्स ऑफ मीडियम
विथ ऍक्च्युअली मायग्रेटिंग द पार्टिकल्स ऑफ मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण कन्व्हेक्शन. तर तिसरा पार्ट आहे दॅट इज रेडिएशन. मग रेडिएशन काय की विदाउट मीडियम द हीट ट्रान्सफर इज कॉल्ड काय म्हणू आपण रेडिएशन. मग इथं आपल्याला रेडिएशन शिकायचंय. कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी बॉडी घेतली, या बॉडीवरती काही हीट रेडिएशन किंवा सन रेडिएशन आपण इन्सिडेंट केले. इन्सिडेंट केल्याच्या नंतर ही बॉडी त्या रेडिएशनवर एकूण 3 प्रकारची ऍक्शन जनरेट करत असते. नंबर 1 त्यातली ती काही हीट स्वतः ऍब्सॉर्ब करेल. नंबर 2 काही हीट काय करेल रिफ्लेक्ट करेल. आणि नंबर 3 काही हीट काय करेल ट्रान्समिट करेल. मग नेमकी किती हीट ऍब्सॉर्ब केली, किती हीट रिफ्लेक्ट केली आणि किती हीट ट्रान्समिट केली, यासाठी आपल्याकडे 3 कोएफिशिएंट आहे. एक आहे कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, दुसरा आहे कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन आणि तिसरा आहे कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. मग कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन नेमका आहे तरी काय, द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे, क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणता येईल. दॅट इज ए इज इक्वल टू क्यू ए डिवायडेड बाय क्यू. दुसरं घेतलं कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. मग कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन नेमका आहे तरी काय, द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे हा, तर क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणू आपण. तर बघा दुसरा घेतला आपण दॅट इज कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. मग कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन नेमकं काय, द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे, तर क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट म्हणू आपण. आणि तिसरा आहे दॅट इज कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. मग कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन कशाला म्हणाल, द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे हा, क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय अ बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट. दॅट इज टी इज इक्वल टू क्यूटी डिवायडेड बाय क्यू म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे. यानंतर जे रिलेशन आहे कोणतं, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू काय राहील 1. दॅट इज कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन प्लस कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू 1. त्यानंतर आपण 2 प्रकारचे सबस्टन्स कन्सिडर केले. एक होतं अथर्मनस सबस्टन्स आणि दुसरा आहे डायथर्मनस सबस्टन्स म्हणून. अथर्मनस सबस्टन्स कशाला म्हणाल, अ सबस्टन्स विच डज नॉट ट्रान्समिट एनी हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट. दॅट इज टी इज इक्वल टू काय असेल 0. आपण रिलेशन घेतलंय मग ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. इथं पुट केलं टी इज इक्वल टू 0 म्हणजे ए प्लस आर इज इक्वल टू काय असेल 1. त्यानंतर घेतलं डायथर्मनस सबस्टन्स. डायथर्मनस सबस्टन्स कशाला म्हणाल, अ सबस्टन्स विच ट्रान्समिट हीट रेडिएशन थ्रू इट म्हणू आपण. तर त्याला म्हणू आपण डायथर्मनस सबस्टन्स. डायथर्मनस सबस्टन्स इज नॉट अ गुड ऍब्सॉर्बर अँड नॉट अ गुड रिफ्लेक्टर. म्हणजे तो चांगला ऍब्सॉर्ब पण करू शकत नाही आणि चांगला तो रिफ्लेक्ट पण करू शकत नाही. चांगला ट्रान्समिट मात्र नक्की करू शकतो. तर त्यानंतर घेतला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणाल, तर अ बॉडी विच ऍब्सॉर्ब ऑल हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट, नथिंग ट्रान्समिट अँड नथिंग रिफ्लेक्ट. म्हणजे अशी काही बॉडी की जे टोटल हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब करेल, नथिंग ट्रान्समिट अँड नथिंग रिफ्लेक्ट, त्यालाच काय म्हणू आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आर पण 0 राहील आणि टी पण 0 असेल. म्हणजे ए इज इक्वल टू काय राहील 1. यानंतर आपण फेरी ब्लॅक बॉडी घेतली. फेरी ब्लॅक बॉडीच्या नंतर आलो आपण दॅट इज एमिसिव्ह पॉवर वरती. एमिसिव्ह पॉवर किंवा ज्याला रेडिएंट पॉवर कशाला म्हणाल, तर रेडिएंट पॉवर आहे तरी काय, द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड और रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण एमिसिव्ह पॉवर किंवा रेडिएंट पॉवर ऑफ अ बॉडी म्हणता येईल. याचं SI युनिट आहे जूल पर मीटर स्क्वेअर इंटू काय असेल सेकंद किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर म्हणता येईल. दुसरं घेतलं आपण दॅट इज एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी नेमका आहे तरी काय, द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे हा, तर क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट, सॉरी रेशो म्हणण्यापेक्षा आपण डेफिनेशन करतोय दॅट इज एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. कशाला म्हणाल एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड और रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण, तर एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणता येईल, ज्याला आरबी न डिनोट करतात. मग आरबी इज इक्वल टू असेल क्यू डिवायडेड बाय 18. नंतर घेतला आपण दॅट इज कोएफिशिएंट ऑफ एमिशन. मग कोएफिशिएंट ऑफ एमिशन काय राहील, द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे हा, एमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, यालाच काय म्हणू आपण कोएफिशिएंट ऑफ एमिशन, ज्याला ई न डिनोट करता येईल. मग ई इज इक्वल टू काय असेल आर डिवायडेड बाय आरबी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा पार्ट घेतला आपण दॅट इज किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ नेमका आहे तरी काय की फॉर एनी बॉडी, कोणती एखादी बॉडी जरी घेतली तर या बॉडीसाठी तर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ काय म्हणता येईल एमिशन, दॅट इज ए इज इक्वल टू ई. नंतर आपण ब्लॅक बॉडी एनर्जी स्पेक्ट्रम कन्सिडर केला. आता हा जो काही स्पेक्ट्रम आहे इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन दी वेवलेंथ अँड काय म्हणू आपण क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड किंवा रेडिएशन किंवा एमिशन पॉवर म्हणता किंवा रेडिएंट पॉवर म्हणता येईल.
तर यांना असं दिसून आलं की सुरुवातीला बघा वेव्हलेंथ इन्क्रीज केली तर हीट रेडिएशन सुद्धा काय येईल, इन्क्रीज होईल. अजून वेव्हलेंथ इन्क्रीज केली, अजून हीट रेडिएशन इन्क्रीज होईल. एका पर्टिक्युलर वेव्हलेंथ वरती मॅक्झिमम हीट रेडिएट होईल. तर त्यानंतर जर तुम्ही अजून वेव्हलेंथ इन्क्रीज जरी केली तर आता मात्र हीट रेडिएशन ही कमी कमी होत जाईल. मग ती जे वेव्हलेंथ आहे की ज्या वेव्हलेंथला मॅक्झिमम हीट रेडिएट होत आहे यालाच म्हणू आपण मॅक्झिमम वेव्हलेंथ ऑफ एमिशन, ज्याला आपण लॅम्बडा एम न डिनोट करता येईल. मग इथून डिफाईन करू आपण मॅक्झिमम वेव्हलेंथ ऑफ एमिशन इज इन म्हणजे नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो आहे दॅट इज वेन लॉच, आणि वेन लॉची स्टेटमेंट ही याच मॅक्झिमम वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये आहे. मग वेन लॉ काय म्हणताय, द मॅक्झिमम वेव्हलेंथ किंवा द वेव्हलेंथ ॲट विच मॅक्झिमम हीट रेडिएटेड बाय अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणता येईल. दॅट इज लॅम्बडा एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी म्हणा, किंवा लॅम्बडा एम इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू 1/t. हा जो कॉन्स्टंट आहे यालाच वेन कॉन्स्टंट म्हणू, ज्याला बी न डिनोट करता येईल. म्हणजे लॅम्बडा एम इज इक्वल टू बी इंटू 1/t म्हणता येईल. नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणू आपण, द क्वांटिटी ऑफ, बघा एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हटलं आपण, द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड, काय म्हटलं होतं आपण, एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग पुढचा जो लॉ आहे तर तो आहे स्टिफॅन्स लॉ, जो या एमिसिव्ह पॉवरच्या फॉर्म मध्ये ते स्पेशली परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग स्टिफॅन्स लॉ ऑफ रेडिएशनची स्टेटमेंट काय आहे, तर द एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. दॅट इज आरबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁴. या प्रोपोर्शनॅलिटी साइनला इक्वल टू न रिप्लेस करा, म्हणजे आरबी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू T⁴. हा जो कॉन्स्टंट आहे यालाच काय म्हणू आपण, तर स्टिफॅन्स कॉन्स्टंट, ज्याला सिग्माला डिनोट करता येईल. तर इथं लिहिता येईल मग आरबी इज इक्वल टू सिग्मा इंटू तर T⁴. यालाच एक दुसरी डेफिनेशन आपल्याला अशी पण करता येईल किंवा सेकंड स्टेटमेंट अशी देता येईल, दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड किंवा रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल, दॅट इज क्यू डिवायडेड बाय एटी इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴ म्हणता येईल. आता बॉडीचं टेम्परेचर दिलंय, सोबत सराउंडिंगचं पण टेम्परेचर जरी असेल ना, अशा वेळेस घेता येईल मग, तर आरबी इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴ मायनस T⁻⁴ काय असेल 4 म्हणू आपण. तर राहिला प्रश्न हा जो स्टिफॅन्स कॉन्स्टंट आहे, मग या स्टिफॅन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यूज आहे दॅट इज सिग्मा इज इक्वल टू 5.67. बघा इथं लिहिता येईल दॅट इज सिग्मा इज इक्वल टू 5.67 इंटू 10⁻⁻8. ठीक आहे. आणि मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं आहे दॅट इज जो काही वेन कॉन्स्टंट आहे, वेन डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये असणारा वेन कॉन्स्टंट, या वेन कॉन्स्टंटची व्हॅल्यूज आहे 2.898 इंटू 10⁻⁻ किती दिसत आहे, तर -3 मीटर केल्विन राहील. इतकं लक्षात येत आहे. थेरॉटिकली तुम्हाला हे चॅप्टर मग इतकं शिकायचं आहे. काही अडचणी बाळांनो? ऑल ओके. भावेश म्हणतोय SK आहे ना, कोकाटे म्हणताय ऑल ओके. ठीक आहे, मग आपण याच्या क्वेश्चन वरती वर्क करू आता.
तर बघा, लक्ष द्या आता. आवाज येतोय सगळ्यांना? मुलांना आवाज येतोय? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे? कमेंट करा. क्लिअर आहे? माया थोरात, ऑडिओ येत नाहीये. आता येत आहे मॅडम? माया थोरातला आवाज येत नव्हता, आता येत आहे. ओके. तर बघा, आता आपण क्वेश्चन वरती काय ना की वर्क करू. लक्ष द्या, पहिला क्वेश्चन, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, दॅट इज सीईटी. तर 2025 ला बघा क्वेश्चन काय म्हणताय. तर याचं म्हणणं आहे, द प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही अँड टेम्परेचर टी ऑफ, बघा प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही आणि टेम्परेचर टी ऑफ अ गॅस इन अ जार ए. पहिला एक जार दिलेला आहे ज्यामध्ये प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही आणि टेम्परेचर टी दिलेला आहे. अँड द गॅस इन अदर जार बी इज ऍट प्रेशर 2p. दुसऱ्या वेळेस प्रेशर 2p आहे, व्हॉल्यूम आहे v/4 आणि टेम्परेचर आहे t/4. देन द रेशो ऑफ द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन जार ए अँड जार बी विल बी. तर सर्वात पहिले बघा जे दिलं आहे आपण, तर पहिल्या केसमध्ये प्रेशर आपण P1 इज इक्वल टू कन्सिडर करू P. देन व्हॉल्यूम घेतलाय V1 इज इक्वल टू लिहिता येईल V आणि टेम्परेचर T1 इज इक्वल टू घेतलाय आपण, दॅट इज T. सुरुवातीला आपण याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स दॅट इज N1 इज इक्वल टू आपण N कन्सिडर जरी केलं, किंवा याने डायरेक्टली काय विचारलंय, द रेशो, आपल्याला रेशोज कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा इथं लिहिता येईल मग N1 डिवायडेड बाय N2 हा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ही फर्स्ट केस. सेकंड केस त्यांनी काय दिलेलं आहे की प्रेशर P2 इज इक्वल टू किती घ्यायचं आहे आपल्याला, 2p. त्यानंतर बघा व्हॉल्यूम दॅट इज V2 इज इक्वल टू काय लिहायचं आहे आपल्याला, दॅट इज V डिवायडेड बाय 4. आणि तिसरं टेम्परेचर लिहायचं आहे, दॅट इज T2 इज इक्वल टू T डिवायडेड बाय 4. ठीक आहे. मग आता बघा रिलेशन कसं लिहाल, तर सिंपल फॉर्म पासून आपण सुरुवात करू. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे आयडियल गॅस इक्वेशन. बघा ऑप्शन यायला लागले, प्रतीक्षा काळेचं ऑप्शन आलाय डी बाळांनो. याला सॉल्व्ह करण्यासाठी बाकीचे तुमचं पण ट्राय करता येईल तुम्हाला. पण आपण काय करू का, आता पी, व्ही, टी आणि एनच्या फॉर्म मध्ये आहे ना, तर बाकी काही विचारात घ्यायचं नाही. साधं रिलेशन आपण कन्सिडर करू, दॅट इज आयडियल गॅस इक्वेशनचं. काय रिलेशन आहे, दॅट इज पीव्ही इज इक्वल टू काय होते, NRT म्हणता येईल नाही का. मग पहिले इथं P1, V1, N1. आता R तर सगळ्यांसाठी सेम असेल कारण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. सो इथं लिहिता येईल T1, याला दिले इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन कसं लिहाल, तर P2 V2 इज इक्वल टू N2R इंटू काय लिहिता येईल, T2, याला दिले इक्वेशन 2. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज काय पाहिजे, N1 डिवायडेड बाय N2 पाहिजे. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. बघा इक्वेशन 1 काय म्हणताय, P1 V1 डिवायडेड बाय P2 V2 इज इक्वल टू N1 R T1 डिवायडेड बाय N2 R T2. ठीक आहे. इथं बघा R कॅन्सल होऊन जाईल, व्हॅल्यूज पुट करू. P1 ची व्हॅल्यू आहे P, V1 ची व्हॅल्यू आहे V डिवायडेड बाय P2. P2 ची व्हॅल्यूज काय दिसत आहे, 2P इंटू V2 ची व्हॅल्यूज किती आहे, VA डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू इथं N1 इंटू है ना, तर T1 ची व्हॅल्यूज आहे दॅट इज T डिवायडेड बाय N2 तसाच ठेवू आपण, आणि T2 ची व्हॅल्यूज तुम्हाला दिलेला आहे T डिवायडेड बाय 4. बघा आता P कॅन्सल झाला, हा V कॅन्सल झाला, हा T कॅन्सल झाला. म्हणजे इथं बघा रेसिप्रोकल घेतल्यावर हा 4 न्यूमरेटर मध्ये राहील, दॅट इज 4/2 इज इक्वल टू इथं दिसतंय N1 डिवायडेड बाय N2 इंटू, बघा हा सुद्धा 4 कुठं येईल, न्यूमरेटर मध्ये. आपण काय करू, तर या 4 ला इकडे पाठवू, इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय येईल, डिवाइड. म्हणजे याला असं लिहिता येईल का,
बघा, तर इथं ऑलरेडी आहे 4 डिवायडेड बाय 2 आणि इथून हा जो 4 आहे हा आपण इकडे पाठवतो, कुठे येईल डिनॉमिनेटर मध्ये. मग इथं 4 डिनॉमिनेटर मध्ये आला तर बघा काय राहील, तर 4 डिवायडेड बाय 2 इंटू 4 इज इक्वल टू इथं लिहिता येईल n1 डिवायडेड बाय n2. 4 4 कॅन्सल म्हणजे लिहिता येईल 1 बाय 2 इज इक्वल टू n1 डिवायडेड बाय n2. दॅट इज n1 डिवायडेड बाय n2 इज इक्वल टू किती असेल 1 बाय 2. म्हणजे नंबर ऑफ टर्न्सचा रेशो दॅट इज n1 बाय n2 इज इक्वल टू राहील 1 बाय 2. करेक्ट ऑप्शन कोणता आहे, बी. बघा, बऱ्याच जणांचा ऑप्शन बी आलेला आहे. ज्यांचं डी ऑप्शन आलेलं आहे त्यांनी चेक करा. सर्वेश वाकचौरेचं बी आलंय, प्रतीक महालेचं बी आलेलं आहे, सार्थकचं बी आलंय, सुमितचं बी, सिद्धीचं बी आलंय, कल्याणी संतोष रहाणेचं बी आलेलं आहे, समीक्षाचं पण बी, अमृता थोरातचं पण बी आलेलं आहे, नूतन महाले. डी ऑप्शन ज्यांचे होते पृथ्वीराज त्यांचं पण बी ऑप्शन आलेलं आहे. तर बाळांनो, ज्यांचं डी आलेलं होतं तुम्ही लक्षात आलंय, तुम्हाला काय केलंय परत एक वेळा तुम्ही हा क्वेश्चन समजून घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे, द प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही आणि टेम्परेचर टी. सुरुवातीला प्रेशर दिलेला आहे तुम्हाला P1 इज इक्वल टू घेतलाय आपण P, व्हॉल्यूम दिलेला आहे V1 इज इक्वल टू काय घेऊ आपण V आणि टेम्परेचर दिलाय T1 इज इक्वल टू T. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे द रेशो ऑफ, कुणाचा रेशो पाहिजे तर नंबर ऑफ टर्न्स, आणि जार ए मध्ये असणारा टर्न्स घेतला N1 आणि जार 2 साठी घेतला आपण N2, म्हणजे N1 डिवायडेड बाय N2 कॅल्क्युलेट करायचं आहे. राहिला प्रश्न बघा, सेकंड केस मध्ये प्रेशर किती दिलेला आहे 2P, व्हॉल्यूम दिलेला आहे V/4 आणि टेम्परेचर किती आहे T/4. सो रिलेशन घेतलं आपण PV इज इक्वल टू काय असेल nRT. पहिल्यासाठी लिहाल मग P1 V1 इज इक्वल टू N1R इंटू काय असेल T1, याला दिलं इक्वेशन 1. दुसऱ्यासाठी लिहिता येईल P2 V2 इज इक्वल टू N2R इंटू काय लिहू आपण T2, याला दिलं इक्वेशन 2. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जरी घेतला आपण, इक्वेशन 1 दिसतंय मग P1 V1 डिवायडेड बाय P2 V2 इज इक्वल टू N1R T1 डिवायडेड बाय N2R T2. सो व्हॅल्यूज पुट करा, P1 च्या ऐवजी P, V1 च्या ऐवजी V, इथं P2 च्या ऐवजी 2P इंटू V2 च्या ऐवजी किती आहे V/4 इज इक्वल टू N1 आहे तसाच, इथं राहील T1 च्या ऐवजी T डिवायडेड बाय N2 इंटू T डिवायडेड बाय 4. P कॅन्सल झाला, V कॅन्सल झाला आणि T कॅन्सल झाला. बघा, याला रेसिप्रोकल जरी घेतला हा 4 कुठे येईल न्यूमरेटर मध्ये, म्हणजे 4/2 इज इक्वल टू, तर T कॅन्सल मग N1 डिवायडेड बाय N2 आणि रेसिप्रोकल घेतल्यावर 4 न्यूमरेटर मध्ये. या 4 ला इकडे जरी पाठवलं, इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय येईल डिवाइड, म्हणजे 4 डिवायडेड बाय 2 इंटू 4 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2. 4 4 कॅन्सल होईल म्हणजे 1/2 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2, दॅट इज N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू 1/2 म्हणता येईल. काही डाऊट इथपर्यंत? तर पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो, सेकंड क्वेश्चन नंबर 2. हा विचारला गेलेला आहे क्वेश्चन, दॅट इज CET 2025 आणि CET 2023 ला. क्वेश्चन पहिले समजून घ्या, तुमच्या लगेच लक्षात येईल. इफ द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज टू बी इनक्रीज बाय 4 टाइम्स, जर का व्हॉल्यूम हे 4 टाइम्स ने इनक्रीज जरी केलं, देन बघा पहिला ऑप्शन काय म्हणताय, टेम्परेचर ऑफ अ गॅस मस्ट बी डबल, टेम्परेचर डबल होईल. दुसरं, ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर द टेम्परेचर मस्ट बी इनक्रीज 4 टाइम, प्रेशर कॉन्स्टंट जरी असेल तर टेम्परेचर 4 टाइम्स ने इनक्रीज होईल. नंबर 3, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर मस्ट बी इनक्रीज 4 टाइम्स. And number 4, at constant temperature the pressure must be increased 2 times. आता बघा, रिलेशन लिहित असताना एक जनरल फॉर्मॅट पासून सुरुवात करू. सुरुवातीला बघा, तुम्हाला एक रिलेशन माहित आहे कोणतं, तर प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये कोणतं, PV इज इक्वल टू काय होते nRT, where n be the number of moles, R be the universal gas constant and T be the काय असेल absolute temperature. काय चेंज होत आहे व्हॉल्यूम, आपण या P ला दुसऱ्या साईडला जरी पाठवलं तर V इज इक्वल टू इथं लिहिता येईल nRT डिवायडेड बाय काय होईल V. nR तर कॉन्स्टंट आहे, सॉरी आय मेड अ मिस्टेक, इथं V च्या ऐवजी P पाहिजे, आपण P इकडे पाठवलंय. ठीक आहे, आता रिलेशन लिहित असताना बघा V ला T जो आहे तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T दिसतंय. आणि दुसरी केस जरी म्हणाल तर V इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय दिसतंय P. यानुसार व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे व्हॉल्यूम इनक्रीज जरी झाला तर टेम्परेचर सुद्धा काय होईल इनक्रीज होईल. आणि सेकंड केस कोणती म्हणताय तर व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर, म्हणजे व्हॉल्यूम इनक्रीज जरी झालं तर प्रेशर डिक्रीज व्हायला पाहिजे. आता यानुसार बघा, पहिली कंडिशन जरी म्हटलं तर टेम्परेचर ऑफ द गॅस मस्ट बी डबल, नाही टेम्परेचर डबल होऊ शकत नाही. राहिला प्रश्न बी ऑप्शन बघा, टेम्परेचर मस्ट बी इनक्रीज बाय 4 टाइम्स. नॅचरल गोष्ट आहे की व्हॉल्यूम जर 4 टाइम्स जरी झालं तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, व्हॉल्यूम इनक्रीज झाला तर टेम्परेचर सुद्धा काय इनक्रीज होईल, हे एक करेक्ट आलं. ठीक आहे. दुसरा पार्ट बघा,
तर ऑप्शन सी काय म्हणताय, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर मस्ट बी इन्क्रीज बाय 4 टाइम्स. तर जर का व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तर प्रेशर इन्क्रीज होईल का? नाही, ऍक्च्युअली हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे प्रेशरला. सो प्रेशरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे हे डिक्रीज होईल, इन्क्रीज होणार नाही. म्हणजे हे इनकरेक्ट आहे सी. आणि राहिला डी ऑप्शन, द कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर मस्ट बी इन्क्रीज बाय. बघा प्रेशरला व्हॉल्यूम हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो व्हॉल्यूम ऑलरेडी इन्क्रीज झाला असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, तर प्रेशर हे इन्क्रीज होऊ शकत नाही. म्हणजे सी आणि डी ऑप्शन इनकरेक्ट आहे. ए सुद्धा इनकरेक्ट आहे. राहिला प्रश्न फक्त एक कोणतं, तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसत आहे? बी. बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन बी आलेला आहे. अमृता, कल्याणी, देवयानी, सिद्धी, सर्वेश, अजून बाळांनो. तर इतकं लक्षात आलं. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बी. ऍट कॉन्स्टंट प्रेशर द टेम्परेचर मस्ट बी इन्क्रीज बाय. टेम्परेचर कितीने इन्क्रीज होईल? दॅट इज 4 टाइम्स म्हणून. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणताय? हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025, देन 2023, देन 2022 आणि 2020. बऱ्याच वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन. According to kinetic theory of gas, when two molecule of a gas collide with each other, ज्यावेळेस दोन मॉलिक्यूल एकामेकावरती कोलाइड होतील त्यावेळेस बघा, नीट समजून घ्या क्वेश्चन. नंबर 1, बोथ कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम आर कॉन्झर्व. तर कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम दोन्ही कॉन्झर्व किंवा कॉन्स्टंट राहील. दुसरं, नायदर कायनेटिक एनर्जी नॉर मोमेंटम इज कॉन्झर्व. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम कॉन्झर्व किंवा कॉन्स्टंट राहणार नाही. तिसरा आहे मोमेंटम इज कॉन्झर्व बट कायनेटिक एनर्जी इट नॉट कॉन्झर्व. म्हणजे तर मोमेंटम कॉन्झर्व आहे पण कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होणार नाही. आणि नंबर 4, द कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व बट मोमेंटम इज नॉट कॉन्झर्व. आता बघा त्यांनी म्हटलंय गॅसेसचे जे काही मॉलिक्युल्स आहे हे एकामेकावरती कोलाइड होतात. तुम्हाला आठवत असेल की मी थेरी सांगत असताना म्हटलं होतं की गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहे, अजम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये, गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहे दे आर ऑलवेज इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. ते एका ठिकाणी कधीच थांबून राहत नाही आणि त्यांचं जे मोशन आहे इट्स अ परफेक्टली इलास्टिक मोशन. सॉरी, त्यांचं जे कोलिजन आहे हे कसं आहे? परफेक्टली इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इलास्टिक कोलिजनचा अर्थ होते टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहील, सोबत मोमेंटम सुद्धा काय असते? कॉन्स्टंट राहील. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे? ए. बोथ कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम आर कॉन्स्टंट म्हणू आपण. कळताय? बघा गॅसेसचे मॉलिक्युल ज्यावेळेस एकामेकावरती कोलाइड होतात तर त्यांचं जे कोलिजन आहे हे परफेक्टली इलास्टिक कोलिजन आहे. परफेक्टली इलास्टिक कोलिजनचा अर्थ होते तर टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. सोबत ते कंपल्सरी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सुद्धा फॉलो करत आहे. म्हणजे गॅसेसच्या मॉलिक्युलसाठी कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम दोन्ही काय राहील? कॉन्स्टंट असेल. इतकं लक्षात आलं. तर पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल बाळांनो. बघा काय म्हणताय. द टेम्परेचर ऑफ एन आयडियल गॅस इज इन्क्रीज फ्रॉम 100 केल्विन. सुरुवातीला टेम्परेचर दिलाय T1 इज इक्वल टू दिलाय 100 केल्विन. नंतर टेम्परेचर दिलाय T2 इज इक्वल टू 400 केल्विन. सगळ्या जणांनी ट्राय करा, वही पेन जरी असेल तुमच्याकडे. टेम्परेचर दिलाय T1 इज इक्वल टू 100 केल्विन, दुसरं दिलाय T2 इज इक्वल टू दॅट इज 400 केल्विन. इफ x इज द RMS वेलॉसिटी, पहिली RMS वेलॉसिटी C1 इज इक्वल टू दिलेला आहे x, तर सेकंड RMS वेलॉसिटी दॅट इज C2 पाहिजे. एक रिलेशन तुम्हाला आठवते? CRMS इज इक्वल टू लिहून दिलं होतं मी, अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय काय होते? M. यातलं R आणि M कॉन्स्टंट जरी ठेवलं तर RMS वेलॉसिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू रूट T म्हणता येईल, नाही का? म्हणजे इथं लिहिता येईल C1 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू इथं लिहिता येईल रूट T1, इक्वेशन 1. आणि दुसरं इक्वेशन कसं लिहाल? दॅट इज C2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू रूट T2. याला दिलं इक्वेशन 2. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे C2, तर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. बघा इथं लिहिता येईल C2 डिवायडेड बाय C1 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू रूट T2 डिवायडेड बाय कॉन्स्टंट इंटू रूट T1. कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॅन्सल होईल. मग C2 डिवायडेड बाय C1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? X इज इक्वल टू, तर बघा इथं राहील मग अंडर रूट ऑफ काय लिहिता येईल? T2 डिवायडेड बाय T1. बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन यायला लागलाय. संचिताचा ऑप्शन आलं बी, तन्मयचा ऑप्शन आलाय बी, सर्वेशचं बी आलाय, देवयानी सुतावणीचा ऑप्शन बी आलेला आहे, प्रतीक महालेचा ऑप्शन आणि 2x दॅट इज बी आलेला आहे, अक्षय गाडेकरचा आलेला आहे. बरोबर आहे बघा ना तुमचं.
तर इथं लिहिता येईल मग C2 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू, बाकीचे पण तुम्ही ट्राय करा. इथं राहील अंडर रूट ऑफ T2 ची व्हॅल्यू किती दिसत आहे 400 डिवायडेड बाय T1 किती आहे 100. 2 झिरो कॅन्सल झाले. मीन्स C2 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू किती दिसत आहे √4. म्हणजे C2 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 4 चं स्क्वेअर रूट किती होईल 2. आणि क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर C2 इज इक्वल टू किती आला पाहिजे 2x. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल बी. प्रतीक्षा गाडे, समीक्षा बोडखे, कल्याणी रहाणे, देन महेश जगताप, मयूर, देन आकांक्षा, प्रतीक्षा या सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे बी. कळताय बाळांनो. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 हा सुद्धा विचारला गेलेला आहे 2025 आणि 2022 सोबत 2021 तीन एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे क्वेश्चन. काय म्हणताय बघा. when the RMS velocity of a gas is denoted by V. RMS velocity V न डिनोट केलेली आहे म्हणजे CRMS is equal to V आहे. And temperature of a gas is denoted by T. Which of the following relation is true? तर यापैकी कोणतं रिलेशन ट्रू आहे. RMS velocity आणि टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये रिलेशन पाहिजे. तर तुमच्याकडे एक रिलेशन आहे बघा. CRMS इज इक्वल टू काय लिहिता येते अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय काय घेतलाय आपण M. तर याचा स्क्वेअरिंग करू म्हणजे CRMS स्क्वेअर इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय लिहिता येईल M. आता RMS ची व्हॅल्यू दिलेली आहे V म्हणजे इथं लिहिता येईल V स्क्वेअर इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय M म्हणू आपण. तर आपल्याला पाहिजे V स्क्वेअर आणि या T ला इकडे पाठवा. इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय डिवाइड म्हणजे राहील V स्क्वेअर डिवायडेड बाय T इज इक्वल टू किती असेल 3R डिवायडेड बाय M. बट R कॉन्स्टंट आहे M सुद्धा काय कॉन्स्टंट आहे म्हणजे याला असं लिहिता येईल V स्क्वेअर डिवायडेड बाय T इज इक्वल टू काय राहील कॉन्स्टंट. यासाठी रिलेशन बघा. पृथ्वीराज बाळा तुझा ऑप्शन बी आलेला आहे एकदा चेक करा. तर यासाठी बघा काय दिसत आहे V स्क्वेअर डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असेल सी. पृथ्वीराज कळताय तुला तुमचं ऑप्शन बी आलं होतं कमेंट करा. तर अमृता झालं समीक्षा या सगळ्यांचं ऑप्शन आलेलं आहे बी. पृथ्वीराज ज्याचं ऑप्शन चुकलं होतं चेक कर बाळा. ऑप्शन किती आहे सी येत आहे याचं V स्क्वेअर डिवायडेड बाय T. कमेंट कर कळताय का नाही तर परत रिपीट करायला. पृथ्वीराजचा रिप्लाय अजून आलेला नाही. बाकी सगळ्यांचा ऑप्शन सी आलेला आहे फक्त त्याचाच राहिलाय. आकांक्षा चव्हाण तुमचं पण सी ऑप्शन आलाय. समजलं की नाही बाळा पृथ्वीराज. नसेल समजलं तर मी परत सांगतोय. काय म्हणणं आहे यांचं बघा. तर RMS व्हेलॉसिटी CRMS इज इक्वल टू घ्यायचं आहे V आणि रिलेशन पाहिजे तर RMS व्हेलॉसिटी आणि टेम्परेचर मध्ये एक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कोणता CRMS इज इक्वल टू अंडर रूट 3RT डिवायडेड बाय M. याचं स्क्वेअरिंग करा म्हणजे CRMS चा स्क्वेअर इज इक्वल टू लिहिता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 3RT डिवायडेड बाय M. पुट करा. CRMS च्या ऐवजी काय लिहाल V म्हणजे V चा स्क्वेअर इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय M. या T ला इकडे पाठव. इथं न्यूमरेटर मध्ये इकडे आल्यावर कुठे येईल डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे V स्क्वेअर डिवायडेड बाय T इज इक्वल टू काय राहील 3R डिवायडेड बाय काय असेल M. तर मग बघा 3R डिवायडेड बाय M हे काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं लिहिता येईल V स्क्वेअर डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. पृथ्वीराजचा मेसेज आला सर ते क्वेश्चन नंबर 4 चं होतं. इट्स ओके. हे समजलंय मग तुम्हाला. याचा ऑप्शन किती येईल दॅट इज सी. काही डाऊट इथपर्यंत कुणाला काही अडचणी बाळांनो कमेंट करा. आज जेवढा आपण कंटिन्यू केला आजच्या सेशन मध्ये कुणाला काही अडचणी जरी असेल तर कमेंट करा. ओके पृथ्वीराज आलाय तुझा रिप्लाय आला मला. आजच्या सेशन मध्ये कुणाला काही अडचणी आहे. मयूर काही अडचण नाही. सर्वेशला काही अडचण नाही. प्रतीकला अडचण नाही. देवयानी नो डाऊट. अमृता थोरात नो डाऊट. अजून मुलांना सुमित मोरे नो डाऊट सर. अक्षय गाडेकर नाही. सार्थक प्रीती पृथ्वीराज काही अडचण नाही. कल्याणी काही अडचण नाही. प्रतीक्षा काळेला पण काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना जवळपास आजचं पूर्ण सेशन समजलेलं आहे. सो याच्यातला जो काही पार्ट आहे
तर वाचलेले जे काही क्वेश्चन्स आहे मग हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू किंवा पुढच्या सेशनमध्ये घेऊ आपण. ठीक आहे, थँक्यू.